मुंबईतील कुर्ल्यात एसआरए प्रकल्पाअंतर्गत नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते। यापैकी स्थलांतरित जितेंद्र टाक वय वर्ष 42 येथील प्रीमियर कॉलनीतील कोहिनूर सिटी इमारत क्रमांक 7 मध्ये राहावयास आले होते। मात्र एक दिवस जितेंद्र टाक आपल्या घरून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीतून बाहेर पडले, परंतु बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतातूर झाले। रात्री 8 वाजता घरातून बाहेर पडलेले जितेंद्र टाक उशिरापर्यंत परतले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। दुसरा दिवस उजाडला, अंधार पडला तरी जितेंद्र टाक यांचा मागमूस नव्हता। जितेंद्र यांना मद्यपानाची सवय होती, मात्र त्या पलीकडे त्यांना कोणी शत्रूच नव्हता असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले। शेवटी त्यांच्या कुटुंबियांनी जवळच्या विनोबा भावे पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी मिसिंग केस म्हणून तक्रार नोंद करून तपास कार्य सुरू केले। दरम्यान काळजीपोटी जितेंद्रची नातलग मंडळी पोलीस स्टेशनमध्ये वरचेवर खेटा घालू लागली। त्यामुळे पोलिसांनी या मंडळींना सारखे येऊ नका म्हणत आम्ही आमच्या परीने शोधकार्य करीतच आहोत। स्थानिक एरियातील सीसीटीव्ही फुटेजवरून अंधारामुळे हाती काहीच लागले नाही, तरीही धागेदोरे हाती लागताच आम्ही तुमच्याकडे येऊ असे सांगत आश्वासन दिले। पण टाक परिवाराचा होरा होता की पोलीस तत्परता दाखवत नाहीयेत आणि त्यांचा नाराजीचा सूर बळावलाय। जितेंद्रची पत्नी, मुले, आई, भाऊ अस्वस्थ झाले होते असे करता तब्बल 1 आठवडा या गोष्टीला झाला, पण जितेंद्रचा काही पत्ता लागेना। अशातच या मंडळींनी शोध घेता ते जवळच्याच खंडहार रगत इमारतीपर्यंत पोहोचले। या अर्धवट किंवा अपूर्ण इमारतीच्या लिफ्टसाठीच्या कॅबिनपर्यंत पोहोचले असता एक भयानक सत्य त्यांच्या नजरेस आले। या अपूर्ण इमारतीच्या लिफ्टच्या कॅबिनमध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत, अंगावर फक्त पॅन्ट असलेल्या आणि रक्ताने माखलेल्या, किडे पडलेल्या भयान अवस्थेत बेपत्ता जितेंद्र टाक यांचा मृतदेह आढळलाय। जितेंद्र टाक यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने नातेवाईक, मित्रमंडळी, नागरिक उपस्थित होते। मृत जितेंद्र टाक यांच्या बायकोचे, भावाचे, आईचे, वहिनीचे, नातेवाईक आणि मित्रमंडळी व सदर इमारतीमधल्या सगळ्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आमच्या माणसाचा मृतदेह अशा प्रकारे मिळाला असून आतापर्यंत तब्बल 20 मृतदेह अशा अवस्थेमध्ये आढळून आले आहेत। अशा सोसायटी आणि इमारतीमध्ये राहायला घरे मिळाली, परंतु आमच्या कुटुंबाचे काय आणि आमच्या सुरक्षेचे काय? 5-6 इमारती सोडल्या तर सर्व इमारती बंद पडलेल्या, अर्धवट बांधकाम असलेल्या अवस्थेत आहेत। आम्ही मोठ्या दुःखात अडकलोय। आम्हाला न्याय पाहिजे। आज माझा पोटचा मुलगा गेलाय, माझा नवरा गेलाय, 2 तान्हुल्या पोरांना पोरकं करून गेलाय, तर आम्हाला न्याय पाहिजे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार आणि या एसआरए प्रकल्पाचे अध्यक्ष यांना एकच विनंती आहे की आमच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा। त्यांच्या मारेकरांना लवकरात लवकर अटक करा। पुन्हा असले प्रकार होणार नाहीत याची दखल शासनाने त्वरित घ्यावी। आपण मुंबईमधल्या कुर्ला प्रीमियर कोहिनूर कॉलनी या ठिकाणी आहोत। कुर्ल्यामध्ये एक मिसिंगची तक्रार या ठिकाणी दाखल झाली होती। गेले 7 दिवस जितेंद्र टाक वय वर्ष 42 हे बेपत्ता होते। त्यांचा मृतदेह हा त्यांच्या सदर इमारतीच्या बाजूलाच असणाऱ्या एका खाली इमारत होती त्या ठिकाणी, जो आपण लिफ्टची कॅबिन असते त्या कॅबिनीमध्ये त्यांचा मृतदेह आपल्याला सापडलेला आहे। अत्यंत असं म्हणजे भयंकर असा हा मृतदेहाची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली। माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या पत्नी आहेत। काय सांगेल ताई, तुमचं नाव सांगा सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा आणि हा काय जो प्रकार झालेला आहे काय वाटते, कोणावर संशय आहे तुम्हाला? क्या कोई घर में अपना कुछ झगड़ा वगैरह हुआ था? कुछ ड्रिंक वगैरह करते थे? ड्रिंक करते थे, उस दिन नहीं किया था, झगड़ा भी नहीं हुआ था। और फिर अचानक से वो घर से जब निकले वहां से कुछ अचानक से गायब हो गए? अचानक से गायब हो गई। मैं खाना बना रही थी, अचानक से उतर के नीचे चले गए। कोई उनका जवळ का रिश्तेदार वगैरह, कोई नजदीक का, तो क्या कहना चाहोगी? कोई रिश्तेदार आपका शक जो है उनके ऊपर, जो बेरहम से जो उनकी जो बॉडी वहाँ पे मिली हमें? उनके दोस्त लोग भी है, बस इधर के जो उनके साथ बैठते थे।
पुलिस का काम है ना ढूंढना, पुलिस तो बाल की खाल निकालते हैं। और क्या कहना चाहोगे? फिरियादी कुर्ला पुलिस स्टेशन में फिरियाद की नोंद हुई है यहाँ पे, और फिलहाल 3 तारीख से नोंद किया था। वो की तरफ पछड़ा होती। मैं उनको बोली चलो कैमरे चेक करो, लोग नहीं आए। मैं 4-4 घंटा चौकी के इधर खड़े होके मैं रोज बोलती थी आओ चेक करो, नहीं आते थे। पुलिस आपण बघू शकतो सदर आपल्यासोबत पीडित त्यांची पत्नी आहे त्या उपस्थित होत्या या ठिकाणी आपल्या बाजूला। आणि हा जो प्रकार झालेला आहे खूप निंदनीय आणि एकदम भयंकर प्रकार आहे। त्यांचं असं म्हणणं आहे सोसायटीमध्ये लाईट वगैरे नाही आहेत, कॅमेऱ्याची या ठिकाणी कमी वगैरे, आणि हा जो काही प्रकार झालेला आहे माझ्या नवऱ्यासोबत तो संशयास्पद आहे। त्यांचे काही जवळचे वगैरे मित्र होते, बहुतेक त्यांनी हे कृत्य केलं असतं असं त्यांच्याकडून त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात येत आहे। आणि या ठिकाणी अनेक दुर्घटना आहेत ज्या या ठिकाणी घडून गेलेल्या आहेत। आमच्याही लेकी बाया आहेत वगैरे, किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी नशेच्या वगैरे या ठिकाणी ते करतात। शासनाने वगैरे याची दखल घ्यावी असे त्यांच्याकडून स्पष्ट होते। मावशी काय सांगाल, आज तुमचा मुलाचा अत्यशय असा घृणास्पद मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। एका सदर खाली बिल्डिंगच्या इमारतीमध्ये हा मृतदेह सापडलेला आहे, काय वाटते तुम्हाला? कोणीतरी त्याचा मर्डर केलाय ते आम्हाला हिसाब पाहिजे। कोणी पण असू दे तो वाचलं नाही पाहिजे। माझे पोरांना त्रास दिलाय ना त्यांनी, माझे 2-2 पोरं, माझी लहान वयाची सून आहे, सगळ्याला त्यांनी हे केलंय। कोणासोबत शत्रुत्व होतं का त्यांचं? जर तुमचा संशय आहे त्यांचं कसं सगळं काय दिसतंय ना, कोणीतरी केलं त्यांनी शोधलं पाहिजे ना। पोलिसांनी लापरवाही केली, आम्ही 3 तारखेला कंप्लेंट घातली, कोणी बघितलंच नाही। काय पोलिसांचं काय म्हणणं आहे? फिर्यादीची नोंद तुम्ही ज्यावेळेस गुन्हा नोंद करायला गेला, मिसिंगची तक्रार दाखल करायला गेला, म्हणते बोलते आम्ही ते कोणी मुलीचा केस आला होता त्याच्या मागे लागलेले ते लोक, ते काय बोलले आम्ही पहिले त्याचा सोल्व करतोय तुमचा बघतोय। आमच्या घरी पण आले, आम्ही सांगितलं त्यांना की हे लोकांनी असं आमचा मुलगा मिसिंग झालाय, आम्हाला माहिती नाही, कोणी दिवस सांगत नाही कुठं गेला, इंचेसमध्ये राहायचा। न्याय मागण्यासाठी कोणाकडे आग्रह असाल तुम्ही? आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही कोणाचं नाव घेतलंय आम्हाला काय माहिती नाहीये, त्यांनी शोधलं पाहिजे पोलिसांनी। पोलीस का काम है देखना, ते रिपोर्ट मध्ये पण आलं असेल, मारून माझे पोराचे हात पाय तो मोडून त्यांनी हे केलंय, आम्हाला न्याय पाहिजे। घृणाचा प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे तुमच्या परिवारामध्ये। मेरा नाम सीमा सोहन लोटे और मेरी सरकार से ये हाथ जोड़कर विनती है कि आज जो यहाँ पर क्राइम हुआ है ऐसी वीरानी जगहों पर जल्दी से जल्दी इस जगह पर आकर कुछ एक्शन ले, इस चीज़ का कुछ रास्ता निकाले। जो आज हमारे घर में हुआ है जो दुख, वो दुख किसी दूसरे घर में ना हो। बच्चे हैं, जवान बेटी है, लड़की है, कुछ भी यहाँ पर अक्सर होते रहता है, और हमारी बहन को इंसाफ मिले, और हमारी बहन को भी इंसाफ मिले। हाँ, इसी चीज़ के वजह से सुनसान मीनारों की वजह से आज ये इतना बड़ा हमारे यहाँ पर हादसा हो गया। उसके जिंदगी में इतना बड़ा जो दुख आया है, इसका जिम्मेदार कौन है? सरकार है, कोई नहीं। आप अगर इस चीज़ को कुछ रोक नहीं लगाएंगे तो क्राइम ऐसे ही बढ़ता रहेगा, ऐसे ही घरों में दुख होते रहेगा। डेवलप के नाम पे ये क्राइम है, डेवलप करो, बिल्डिंग बनाओ। अब ये बिल्डिंग का परिणाम देख रहे हैं क्या है। तो यही मेरी हाथ जोड़ के रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी इस चीज़ के लिए कोई कार्रवाई की जाए, ये बिल्डिंग के ऊपर कुछ भी, ताकि दोबारा ऐसा कुछ और हादसा ना हो यहाँ पर। जितेंद्र टाक यांचे भाऊ आहात, काय सांगाल त्यांचं तुमचा कोणावर संशय आहे की हा मृतदेह या ठिकाणी सापडला? माझं नाव नरेंद्र अतलसिंग टाक आहे। जितेंद्र अतलसिंग टाक जे मृत झाले, मी त्यांचा छोटा भाऊ आहे। 2 तारखेला आम्हाला अशी एक वेळ लागली खबर की माझा भाऊ घरातून गायब, तो जात होता रात्री
वेळी खूप वेळेनंतर तो येत होता काय. आम्हाला वाटलं की दररोज सारखा तो एक नॉर्मल गोष्ट आहे, मग आम्ही एवढं काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मग त्यांची जी बायको आहे माझी वहिनी, त्यांनी थोडी काळजी घेतली की काय एवढी वेळ झाली त्याला तो का नाही आला. मग ते शोधत शोधत ते खाली गेली पण तो भेटला नाही. मग नंतर त्यांना हे घबराट होऊ लागली की बाबा कुठे गेला कुठे नाही. त्यांनी त्यांचे जे मित्र होते तिकडचे जे दररोज ज्यांच्या संगती तो फिरत होता त्यांना पण विचारलं. कुठलाही एका पण मित्राने त्याला बोलला नाही की बाबा तो माझ्या संगती होता. मग तो अजून घाबरला. मग त्यांनी घाबरून त्याची सासूबाई माझी आई त्याला सांगितलं की असा मुलगा गेला आहे तुमच्या, ते बाहेर गेला आतापर्यंत आला नाही. मग ते परत शोधायला गेले. परत दुसऱ्या लोकांना त्यांनी विचारलं की बाबा तो कुठे आहे का, पण तरी पण त्याला काही त्याची खबर भेटली नाही. मग पूर्ण रात्र झाली. आम्हाला वाटलं की ठीक आहे उद्या येणार तो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.